जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये परवा हेलिकॉप्टर दुर्घटना झाली आणि त्यामध्ये शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना आज अखेरचा निरोप दिला जातोय। आपण ही थेट सध्या दृश्य बघतोय नाशिकची। त्यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। निनाद मांडवगणे यांचं पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानानं ओझर विमानतळावर आणण्यात आलं। यावेळी वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदनाही दिली। आज नाशिकच्या अमरधाम नजीकच्या मोकळ्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। लखनौ इथे असलेलं निनाद यांचं कुटुंब नाशिकमध्ये परतलंय। निनाद यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 वर्षांची मुलगी असा परिवार आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघत असू तर या वीरपित्याला, वीरमातेला आणि या चिमुकलीकडे बघून खरं तर अश्रू दाटून येत आहेत। या 2 वर्षाच्या मुलीसोबतच या सगळ्या कुटुंबाचं धैर्य, या धैर्याला खरं तर सलाम केला पाहिजे। आपण बघतोय निनादचा भाऊ नीरव देखील या दृश्यांमध्ये आता आपल्याला दिसतोय। निनादची आई, निनादची पत्नी या सगळ्यांच्या धैर्याला खरं तर सलाम अशासाठी की आपल्या घरातला त्यांचा मुलगा एक कुटुंबातला सदस्य जाणं आणि त्याला अखेरचा निरोप देताना इतका धीरोदात्तपणे तिथे बसणं, हे कमालीचं धैर्य या कुटुंबाकडे आहे असंच म्हणायला हवं। सगळा देश निनादला नक्कीच त्याचं अस्तित्व आपल्यामध्ये जरी कायम राहणार असलं तरी निनाद परत येणार नाहीये, त्याची शौर्यगाथा ही येणाऱ्या काळामध्ये इतिहासात त्याची नोंद केली जाईल। नाशिकमध्ये त्याच्या घराच्या परिसरामध्ये, घराच्या थोडं पुढे गेल्यानंतर त्याचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि लष्करी इतमामामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। काही वेळापूर्वी जर आपण त्यांच्या आईची प्रतिक्रिया ऐकली असेल तर त्यांनी म्हटलं होतं की माझा पुत्र देशासाठी कामी आलेला आहे आणि त्याची आई असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे, असे या वीरमातेचे उद्गार होते। आपण गौरी महाडिकांचं धैर्य ऐकलंय, आपण स्वाती महाडिकांचं धैर्य आपण पोचलेलं आहे आपल्यापर्यंत। ही अशी वेळ कोणावरही येऊ नये, पण आपल्याच घरातल्या सदस्याला इतक्या धीरोदात्तपणे निरोप देणं हे निश्चितच कमालीचं धाडसाचं आहे असंच म्हणायला हवं। काही वेळातच त्याच्या निनाद मांडवगणे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। कदाचित या लहानग्या मुलीला ही दृश्य काही वर्षानंतर दिसतीलही, काही वर्षानंतर तिला कळेलही कदाचित की आपले बाबा आता परत येणार नाहीत, पण आपले बाबा हे देशासाठी शहीद झालेले आहेत। अत्यंत जिद्दीनं ज्यांनी पायलट बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं निनादचं, अत्यंत धीरोदात्तपणे या सगळ्या कुटुंबानं त्याला ते स्वप्न पूर्ण करू दिलं आणि अत्यंत खडतर प्रशिक्षणातून या सगळ्यांना जावं लागत असतं आणि एक मोठा पाठिंबा या कुटुंबाला होता, निनाद होतो या कुटुंबाकडून। आपण जर काही वेळापूर्वी निनाद यांच्या पत्नीची जर प्रतिक्रिया ऐकली असेल तर आपल्याला माहिती आहे त्यांनी म्हटलंय की आम्हाला युद्ध नकोय, कारण अशा वेळेला जेव्हा एखादा घरातला माणूस जातो, जेव्हा देशासाठी तो शहीद होतो, त्याला गमावण्याचं दुःख हे अतोनात असतं। सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा युद्धावर जाऊन किंवा सीमेवर जाऊन लढण्याचं धैर्य जर तुमच्यात असेल तर ते दाखवा, अशी प्रतिक्रिया या वीरपत्नीनं दिली होती। प्रशांत बाग आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अगदी नेहमीच्या रिपोर्टिंगपेक्षा हे रिपोर्टिंग खूप वेगळं आहे। आपण असं म्हणूयात आज या जयघोषानं नाशिक निनादून गेलंय। अत्यंत योग्य शब्दात खरं तर तू इथल्या परिस्थितीचं वर्णन केलं। खरोखर निनादमय झालं, देशमय झालं। एअरफोर्सचे अधिकारी, युनिट कमांडर, आणखी निनादचे सगळे एअरफोर्समध्ये सगळे साथीदार अंत्यदर्शनानंतर अंत्ययात्रेला सुरुवात करण्यासाठी घेऊन जात आहे।
खरं तर तिरंगा हा अत्यंत गौरव असतो प्रत्येक जवानाचा, प्रत्येक सैनिकाचा. आणि याच तिरंग्याची आन राखताना निनादला वीरगती प्राप्त झाली. इथे आलेली गर्दी उत्स्फूर्त घोषणा देते, भारत माता की जय, वंदे मातरम. ही गर्दी कोणी आणलेली नाही, ही गर्दी उत्स्फूर्त आहे. नाशिकच्या प्रत्येक रस्त्यावरून जर रस्ता आज कुठे जात असेल तर तो निनादच्या घरात. वतन से मोहब्बत इस कदर निभा गई, मोहब्बत के दिन वतन पर जान लगा गई. शहीद निनाद मांडवगणेला अखेरचा निरोप देताना या परिसराच्या प्रत्येक कोपऱ्यात रस्त्यावर उत्स्फूर्तपणे उभे असलेले पोस्टर आणि या पोस्टरवर सुद्धा व्यक्त केल्या गेलेल्या भावना या बोलक्या आहेत. 1986 चा निनादचा जन्म, वर्ष अवघं 33. लहानपणापासून देशसेवा करायचा अभ्यास. आकाशातून खिरट्या मारणारी हेलिकॉप्टर लष्कराची, कारण निनादच्या घराशेजारीच आर्टिलरी सेंटर, हवाई दलाचं प्रशिक्षण केलं. तेव्हापासूनच वैमानिक होण्याचं निनादच्या डोक्यात देशसेवा करायचा ध्यास होता. 10वी पर्यंत शिक्षण निनादनं नाशिकच्याच भोसले मिलिटरी स्कूलमध्ये घेतलं. बी मेकॅनिकल झाला. NDA मध्ये तब्बल 9 वर्ष राष्ट्रीय अकादमीत या पूर्ण कालावधी पूर्ण करून गुवाहाटी, आसाम या भागात सेवा बजावून नुकताच तो श्रीनगर हवाई तळावर, लष्करी हवाई तळावर रुजू झाला होता. आपल्या देशासाठी काही करायची इच्छा असणं सगळ्यात महत्वाचं. आपण बघतोय निनादला अखेरचा निरोप देताना इथे सगळे सर्व धर्मीय एकत्र झाले. इथे कोणी मुस्लिम नाही, इथे कोणी हिंदू नाही, इथे कोणी शीख नाही, इथे कोणी इसाई नाही. जो आहे भारतीय. गडबड गोंधळ करू नये. आपण सर्व मार्ग जो आहे तो मोकळा करून द्यायचा आहे. देशाच्या सीमेवर सैनिक जवान तैनात असतो, अहोरात्र लढत असतो. या सीमा त्यांच्यामुळे खरं तर नियंत्रणात असतात आणि आपण आपल्या देशात राहणारे सगळे वेगवेगळ्या कारणांना एकमेकांची मदत असतो. पण जिथे देश हा प्रश्न आहे, जिथे देश हा विषय, देशातला प्रत्येक नागरिक आपली जात धर्म सोडून कसा एकत्र होतो याचं जिवंत उदाहरण पुन्हा एकदा गेल्या काही दिवसात आपल्याला दिसतंय. निनादला अखेरचा निरोप देताना सुद्धा सगळेच नाशिककर एकवटले. या भागात असलेल्या इमारतींच्या गच्चीवर सुद्धा गर्दी आहे, रस्त्यांवर गर्दी आहे. लहानपणापासून ज्या निनादला खेळताना बोलताना त्याच निनादला असा निरोप द्यावा लागेल अशी कल्पना सुद्धा त्याच्या मुलीचा दुसरा वाढदिवस होता, त्याकरता निनाद येणार होता. आणि इथून आपण रविशंकर मार्ग आली नाशिक पुन्हा रोडून द्वारका आणि द्वारकावरून नाशिक अमरधामकडे जाणार आहोत. आपण पायी चालणार आहोत. जसं मी म्हणताय की याच सगळ्या परिसरात निनादनं स्वप्न बघितलं असेल आणि याच आकाशातून त्यांना हेलिकॉप्टर बघितलं असेल आणि त्यांनी म्हटलं असेल की मला याच्यातच बसून आणि मला विमानात बसून देशाची सेवा केली आहे, मला सीमेवर जायचं आहे, असंही त्याचं स्वप्न होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे जर आपल्याला ही दृश्य बघून इतकं हेलावून जायला होत असेल, त्यांच्या कुटुंबावर एवढा मोठा प्रसंग आलेला असताना देखील प्रशांत ज्या धीरोदात्तपणे त्यांचं कुटुंब आता तिथे सामोरं जात आहे, त्यांच्या धैर्याला खरंच सलाम. तुम्ही जेव्हा भेटाल तेव्हा आम्हा सगळ्यांकडून त्यांना नमस्कार करा. नक्कीच रेणुका, एक वीर पिता कसा असतो, वीर पत्नी कशी असते, वीर माता कशी असते, वीर बंधू कसं असतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे त्याचं कुटुंब. निनादचे वडील अनिल मांडवगणे, निवृत्त बँक अधिकारी. माझ्या मुलाचा मला अभिमान आहे, देशासाठी त्यानं प्राणत्याग केले याचा मला गौरव वाटतो. तिच्या आईने सुद्धा उत्स्फूर्त बोलकी प्रतिक्रिया दिली होती की नाही, माझा एक मुलगा देशासाठी त्याचं स्वप्न होतं आणि मला त्याचा अभिमान आहे. आपल्याला माहिती आहे की घटना कोणती घडली की सोशल मीडियावर वेगळ्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडत असतो. निनादची पत्नी, मूळ लखनौची, डोळ्यात अश्रूचा एक थेंब नाही, भावना कशा बांधून ठेवल्या आहेत. देशासाठी बलिदान देणाऱ्या निनादला
अखेरचा निरोप देताना त्याच्या पत्नीनेही सांगितलं, सोशल मीडिया असो का फेसबुक, या फेसबुकवर प्रतिक्रिया टाकणं हे फेसबुक वॉरियर्स. देशासाठी खरंच काही करत असेल तर सीमेवर जा, सीमेवर जा. शांतता हवी आम्हाला, कारण एक जवान ज्यावेळेस जातो त्यावेळेस काय काय परिणाम भोगावे लागतात त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. अशी ही बोलकी प्रतिक्रिया या वीरपत्नीने दिली. पण काल ज्यावेळेस ओझरच्या लष्करी हवाई तळावर निनादचं पार्थिव आलं त्यावेळेस हवाई दलाच्या एअर कमांडंटशी बोलताना सुद्धा मला ही देशसेवेसाठी पुन्हा यायचंय, याच भावना, उत्स्फूर्त भावना त्याच्या पत्नीने व्यक्त केली. प्रशांत, जसं आता तुमच्याशी बोलतेय तेव्हा जाणवतंय की जेव्हा म्हटलं जातं की माणूस जेव्हा जातो तेव्हा त्याच्या घराबाहेर चपला किती आहेत यावरून त्याची श्रीमंती कळत असते. खरंय रेणुका, त्याच्या घराबाहेर काय, आज या परिसरातले चपला, शूज हे मोजणं सुद्धा अवघड झालंय. इतकी अखंड गर्दी आहे. कोणत्याही कोपऱ्यामध्ये जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आहे फक्त निनादला अखेरचा निरोप देण्यासाठी आले लोक. आणि हीच खरी श्रीमंती ना, हीच खरी कमाई. निनादने काय कमवलं आयुष्यात असं जर आपण स्वतःला विचारलं तर दिसून येत आहे की हे चित्र हेच दाखवतं की निनादची कमाई काय. निनादची अंत्ययात्रा सुरू होणार. इथून नाशिकच्या अमरधाममध्ये शासकीय इतमामात निनादवर अंत्यसंस्कार. सरकारच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून मंत्री आलेले आहेत. स्थानिक आमदार, खासदार, नेते, लष्करी अधिकारी, महसूल अधिकारी सगळेच आहेत. पण कोणीही न बोलवता आलेले आहेत ते उत्स्फूर्त नागरिक. फाट मोठा जनसागर आज अख्खं नाशिक शहर निनादला निरोप देण्यासाठी त्याच्या अंत्ययात्रेत सामील होते. अवघ्या 1 महिन्यापूर्वीच निनाद त्याच्या याच घरी इथे आला होता, याच परिसरात. पुन्हा मुलीच्या वाढदिवसाला येणार हे आश्वासन देऊन निनाद श्रीनगरला आपल्या सगळे निनादची अखेरचा निरोप, त्याची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे. शासकीय इतमामात निनादवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे नाशिकच्या अमरधाम. प्रशांत, एकीकडे त्यांची अंत्ययात्रा निघतानाचं फुटेज आहे आपण एकीकडे बघतोय आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये त्यांच्या मुलीचं देखील फुटेज आहे. जसं आपण मगाशी म्हणालो की तिला कदाचित माहिती नाहीये, म्हणजे साहजिक आहे तिला माहिती नसणं, पण ती देखील एका वीराची मुलगी आहे आणि इतक्या सहजपणे अशा प्रसंगाला सामोरं जाणं हे निश्चितच सोपं नाही. काही करण्याचं वयच नाही ग तिचं रेणुका. आता तिचा वाढदिवस होता 2 वर्षांचा होणारा, त्याकरता तिचे वडील निनाद येणार होते. आज माझा बाबा जातोय, माझा बाबा या पेटीत का झोपलाय, माझा बाबा कुठे निघालाय हे सुद्धा तिला कळत नाहीये. कदाचित काही वर्षानंतर जशी ती मोठी होईल हे सगळे दृश्य जे आज आपण बघतोय, दाखवतोय, ते सगळे ज्यावेळेस ती बघेल त्यावेळेस तिच्या लक्षात येईल. कदाचित तिचे आजी आजोबा, वडील, आई यांच्याप्रमाणे ती सुद्धा कदाचित मी सैन्यातच जाईल अशी भावना व्यक्त करू शकते, कारण हे वेगळ्याच मिट्टीनं तयार झालेली सगळी लोक दिसतात. सलाम आहे त्या मांडवगणे कुटुंबाला, सलाम आहे त्या धीरोदात्त वीर पित्याला, सलाम आहे त्या वीर मातेला आणि खरोखर सलाम आहे त्या वीर पत्नीला. शब्दात सांगता येत नाही असेही प्रसंग आयुष्यात ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण त्याला सामोरं कसं जातो. प्रशांत, आत्ताच्या दृश्यांमध्ये काका त्या पुतणीला सावरतोय आणि त्याच्याच अश्रूंचं बांध फुटतोय. कितीही भावना सावराच्या प्रयत्न केल्या तरी भावना रोखता येतात का रेणू? आज त्या चिमुरडीला सावरतात ना, तिला कळत नाहीये वास्तव काय, आणि या मोठ्यानं तरी कळतंय, तिच्या काकांनाही कळतंय वास्तव काय आहे. निनाद आज आपल्यामधनं नाहीये, निनाद आज आपल्याबरोबर
निघून गेलेला आहे. निनाद यापुढे आपण नसणार. निनाद देशासाठी शहीद झाला. आज अख्खा देश जरी निनादला अखेरचा निरोप देत असेल तरीही जे कुटुंबीय आहे, ज्या कुटुंबाबरोबर निनाद आयुष्यभर होता, ती आयुष्यभराची साथ घेतलेल्या अनामात. प्रशांत, जसं आपण म्हणतोय की एक असीम धैर्य लागतं या सगळ्याला, आणि त्याचबरोबर निनाद मागे ठेवून गेलाय ती अनेकांसाठीची स्वप्न, की स्वप्नांचा पाठलाग केला तर ती स्वप्न जरूर पूर्ण होतात. अनेक लोकांची आपण बरोबर पण निनाद दादा प्रत्येकाला त्यांच्याबद्दल असतात होत होता. होय, आम्ही सुद्धा निनाद दादासारखे देश आयुष्य प्रशांत, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, पण आपण बघतोय की पायलट निनाद यांची एकीकडे अंत्ययात्रेला सुरुवात झाली. अख्खं नाशिक तिथे पोहोचलेलं आहे आणि निनादला अखेरचा निरोप देण्यासाठी इथे आपण बघतोय हजारो जण तिथे पोहोचलेले आहेत. आणि दुसरीकडे आपण दृश्य बघतोय पांडवगणे कुटुंबियांची. त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य गेलाय, पण देशासाठी आपला पुत्र शहीद झालाय याचा प्रचंड अभिमान या सगळ्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर याही क्षणी दिसतोय. आणि ही एक महत्त्वाची बातमी आहेच, पण त्याचबरोबर अभिनंदन आज परत येत आहेत. या दोन्ही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत एका ब्रेकनंतर.